झोपेमध्ये काय कमवतो का आपण? झोपेमध्ये नष्ट होते. झोप म्हणजे तमोगुण आहे आणि तमोगुणामध्ये सगळ्या गोष्टी नष्ट होतात. शरीराचा मेकअप पण नष्ट होतो. तुम्ही मेकअप करा, ताजं मेकअप करा आणि अर्धा तास झोपून उठा. अर्ध्या तासामध्ये बघा मेकअप कसा होईल. तर तमोगुणाचा प्रभावच येतो डिस्ट्रक्शन, नष्ट करणं, आणि ते कार्य करतं शिवजी करतात. आणि सत्वगुणामध्ये मेंटेनन्स आहे. मेंटेन करण्यासाठी सत्वगुण पाहिजे. एखादी गोष्ट, एखादा ऑफिस चालवायचं असेल, एखादी फर्म चालवायची असेल आणि एखादं रिलेशन मेंटेन करायचं असेल, सत्वगुण लागतं. का? कारण सत्वगुणाने व्यक्ती थोडासा शांत राहतो, बॅलन्स राहतो, एखादी गोष्ट सहन करतो, त्याच्याने फ्लेक्झिबिलिटी येते, त्याच्याने रिलेशन मेंटेन होतात. मेंटेनन्सचं कार्य खूप कठीण आहे. निर्माण करायला काही मोठी गोष्ट लागत नाही आहे, नष्ट करायला तर अजून काही मोठी गोष्ट नाही आहे, पण मेंटेन करायला खूप काही लागतं. आणि एखादं रिलेशन तुम्ही एवढे वर्षापासून बनवून ठेवलं आहे आणि तोडायला किती वेळ लागेल? काहीच वेळ लागत नाही तोडायला, रिलेशन मेंटेन करायला. आणि मेंटेनन्सचं कार्य सगळ्यात कठीण आहे, म्हणून ते कार्य विष्णू करतात, स्वतः भगवान करतात. आणि शिवजी ते का नष्ट करण्याचं तमोगुणाचं कार्य शिवजींकडे आहे. पण तमोगुण म्हणजे फक्त नष्ट नाही आहे. शिवजी फक्त नष्ट करण्याचं कार्य करत नाहीत, तर भगवान शिव हे प्रकृती सृष्टीच्या निर्मितीसाठी सुद्धा प्रत्यक्ष रूपामध्ये इथे इन्व्हॉल्व होतात. भगवान विष्णू, भगवान कृष्ण यांची एक शक्ती आहे, भगवान शिवजी ते स्वतः, भगवान विष्णू स्वतः या भौतिक शक्तीमध्ये मायेचा प्रत्यक्ष ते स्पर्श करत नाही सृष्टीच्या निर्मितीसाठी. त्याचा प्रत्यक्ष स्पर्श कोणा थ्रू करतात? शिवजींच्या थ्रू करतात. कारण शिवजी पण त्यांचाच अंश आहे, शिव स्वरूप, शिव अवतार. आणि म्हणून जेव्हा पण भगवंताचं जिथे जिथे धाम आहे तिथे तिथे शिवजींचा वास आहे. आता आम्ही वृंदावनाला जाऊन आलो, तिथे वृंदावनाची एक कथा अशी येते की नंदग्रामला भगवान कृष्ण शिफ्ट झाले गोकुळमधून नंदग्रामला. आणि एक मोठं पहाड आहे, त्याच्यावर असं मंदिर आहे. तिथे नंदबाबा राहायचे, त्यांचा एक महल आहे. नंदबाबा, यशोदामाई, कृष्ण, बलराम यांची फॅमिली तिथे राहत होती. आणि त्याच्यानंतर मग भगवान कृष्ण यांना बघायला मोठे मोठे देवता लोक यायचे त्यांचं दर्शन करण्यासाठी. आणि मग शिवजीने बघितलं का रे सगळे जाऊन दर्शन केलं सगळ्यांनी, माझंच दर्शन राहिलं, लाला का दर्शन, कृष्णाचं दर्शन घेण्यासाठी. आणि म्हणून कृष्ण भगवान शिवजी निघाले. मग ते म्हटले की अरे मी अशा रूपात जाण तर मला ओळखतील सगळे, तर सगळे घाबरतील. मग त्याने वेश बदलला आणि त्याने एक साधू, एक भिक्षुकचं रूप धारण केलं. पण तरी पण त्या अंगाला भस्म होती, जटा वाढलेली होती, अशी रूप त्यांचं असं थोडंसं उग्र दिसत होतं. आणि ते गेले भिक्षाम देही मैया भिक्षाम देही. आणि त्यावेळेस यशोदामाई बाहेर आली भिक्षा देण्यासाठी. आणि त्यांनी बघितलं की अरे, त्यांनी भिक्षा दिली आणि त्यांना सांगितलं की बाबा जा. ते म्हणे की मला लालाचं दर्शन करायचं आहे, हीच माझ्यासाठी भिक्षा आहे, कृष्णाचं दर्शन करायचं आहे. आणि यशोदामाई म्हटले ना बाबा, तुझं हे अवतार बघून माझा काना घाबरेल आणि तो रडू लागेल, त्याला गुपचूप कसं करणार मी? नको नको नको, तुला भिक्षा दिली ना, तुझा. ते बोलले नाही, मला ती भिक्षा नको, मला ही भिक्षा पाहिजे की मला कृष्णाचं दर्शन करायचं आहे, लालाचं. ते बोलले नाही नाही नाही. आणि कसं तरी त्याला तिथून घालवलं की नाही मिळणार तुम्हाला, तुम्ही जा इथून. आणि मग शिवजी तिथून निघाले आणि ते फार नाराज झाले शिवजी की अरे दर्शन नाही मला मिळालं, एवढा मी अभागी आहे की मला दर्शन मिळालं नाही. आणि म्हणून शिवजी तिथून गेले आणि त्या टेकडीच्या खाली उतरले ना, आजूबाजूला तिथे राहायला लागले की कदाचित भगवान कृष्णाने माझी दया येईल आणि मला दर्शनासाठी बोलवतील. आणि भगवान कृष्णाने बघितलं की अरे माझा भक्त मला दर्शन नाही करू दिलं. आणि भगवान कृष्ण छोटेच होते पाळण्यामध्ये, रडायला लागले, खूप रडायला लागले. ते मोठ्याने रडायला लागलं ते कृष्ण. आणि म्हणतात की अरे अचानक काय झालं कृष्णाला? मग कृष्णाला सगळे हातात घेतात, उचलतात, आलेले ओलो सगळं करून बघितलं, काहीच काम करत नाही. मग एकेने सांगितलं की ते जे बाबा आले होते त्यांनी काय गडबड केली की काय? आणि ते म्हटले की बोलवा त्या व्यक्तीला बोलवा म्हणे, त्याने काही प्रॉब्लेम केला का? मग ते शोधत गेले तर तिकडे खाली त्यांना एक ठिकाणी दिसले, बाबा बसले होते आणि ते राम नाम जप करत होते. त्यात सांगितले की बाबा तुम्ही लवकर या, यशोदाबाईंनी तुम्हाला बोलवलंय. आणि मग लगेच ते लगबगीने गेले, त्यांना समजलं की काहीतरी आता दर्शन मला मिळेल. आणि ते गेले वर. आणि वर गेल्यानंतर यशोदाबाई म्हणतात की तुम्ही काय केलं माझ्या लाला माझा रडतो एवढा केव्हापासून,
तुम्ही त्याला काहीतरी करा, त्याला चूप करा. आणि मग चूप करण्यासाठी त्यांना बाहेर आणलं लालाला. कृष्णाला जेव्हा बाहेर आणलं आणि कृष्णाचं जेव्हा दर्शन केलं त्या बाबाने, शिवजीने, त्यांनी लगेच दंडवत प्रणाम केला आणि त्याच्याकडे बघायला लागले एकटक. आणि जसं कृष्णाने शिवजींकडे बघितलं, बाबाकडे बघितलं आणि बाबाने कृष्णांकडे बघितलं, दोघं एकमेकाला बघून हसायला लागले आणि खूप आनंदित झाले आणि लाला रडण्याचा चूप झाला. हे जेव्हा बघितलं यशोदाबाईने की अरे एवढं शांत झाला मुलगा, आणि त्याला खूप आनंद झाला त्यांना. आणि त्याने म्हटलं की याच्या बाबाच्या दर्शनामध्ये काहीतरी चमत्कार आहे. आणि यशोदाबाईने सांगितले की बाबा तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका, या नंदग्रामच्या इथे आजूबाजूलाच कुठेतरी राहा. जेव्हा जेव्हा काही गडबड असेल, जेव्हा जेव्हा लाला रडायला लागेल, तेव्हा मी तुम्हाला बोलून घेऊन येईन आणि तुम्ही लालाला शांत करा. मी तुम्हाला खूप सारी दक्षिणा पण देईन. आणि लाला बोलला की हां मी हे करेन, पण मला दक्षिणा नको. मला तुम्ही जे लालाला खाऊ घालता त्यातलं राहिलेलं थोडं महाप्रसाद आहे, तो मला जर तुम्ही अर्पण केला तर मी थांबेन, नाही तर मी थांबणार नाही. ते बोलले नाही प्लीज प्लीज प्लीज, आता थोडा भाव वाजला ना, प्लीज 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 तुम्ही थांबा. आणि अशा पद्धतीने मग तिथे शिवजी थांबले. ते जे ठिकाण आहे शिवजी तेवढ्या एरियामध्ये भ्रमण करायचे. मग पूर्वी किंवा अगोदर शिवजींना तिथे दर्शन घेऊ दिले नाही आणि म्हणून शिवजी त्या ठिकाणी बसले होते, आस लावून बसले होते. आस समजता, आशा, म्हणून तिथे शिवजींचं नाव पडलं आशेश्वर महादेव. आशेश्वर महादेव एक सुंदर मंदिर आहे तिथे खाली नंदग्रामच्या पर्वताच्या पायथ्याशी, आणि शिवजी तिथे निवास करतात. अशा पद्धतीने भगवान शिवजी कृष्णाचं दर्शन करायला येतात. आणि वृंदावनामध्ये खूप ठिकाणी शिवजींचे विग्रह आहे आणि शिवजींचे कार्य आहे धामामध्ये की ते धामरक्षक आहेत. गोपेश्वर महादेव, चक्लेश्वर महादेव, विविध क्षेत्रामध्ये एंट्री करण्यापूर्वी पहिल्यांदा शिवजींची परमिशन लागते, कारण शिवजी हे धामाचे ईश्वर, धामाचे रक्षक आहेत, धामरक्षक. आणि पार्वती सुद्धा. आणि कुणी पण व्यक्ती जर चुकीच्या भावनाने येत असेल, चुकीची भावना म्हणजे काय, एन्जॉय करण्याच्या